नमस्कार मित्रांनो, आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच बाजूचे बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता संपूर्ण पाण्याने भरलेली विहीर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. मित्रांनो, ही जी विहीर आहे जी शेती विक्रीसाठी आलेली आहे, या शेतीमध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, संपूर्ण पाण्याने भरलेली विहीर तुम्हाला या शेतामध्ये मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला या शेतजमिनीमध्ये पाण्यासाठी दुसरी कुठलीही सुविधा करण्याची आवश्यकता नाही, कारण या शेतजमिनीमध्ये 3 विहीर तसेच एक शेततलाव या शेतीमध्ये पाण्यासाठी उपलब्ध आहे. तर मित्रांनो, संपूर्ण बागायती आज आपल्याकडे 28 एकर शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे. मित्रांनो, ही जी शेतजमीन आहे गाव हिवरे, जिल्हा अहिल्यानगर येथील. मित्रांनो, संपूर्ण बागायती अशी ही शेतजमीन आहे. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये तुम्हाला येण्यासाठी पक्का असा डांबरी रोड आहे. डांबरी रोडला लगत अशी ही शेतजमीन आहे. डांबरी रोडला या शेतजमिनीचे 150 फुटाचा फ्रंट उपलब्ध आहे. तुम्ही डांबरी रोडवरून डायरेक्ट तुमच्या शेतामध्ये येऊ शकता. मित्रांनो, ही जी शेतजमीन आहे संपूर्ण बागायती अशी ही शेतजमीन आहे. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये पाण्यासाठी विहीर तर आहेच, परंतु या विहिरीवरून 4 इंचाची पाईपलाईन संपूर्ण 28 एकरमध्ये शेतकऱ्याने केलेली आहे. तसेच मित्रांनो, संपूर्ण फळबागासाठी ठिबक सिंचनचा उपयोग शेतकऱ्याने केलेला आहे. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये तुम्हाला आंबा, नारळ, डाळिंब, चिक्कू तसेच सफेद जांभळ ही पिके यामध्ये शेतकऱ्याने घेतलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सध्या आंब्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये आंबेही आलेले आहेत. तसेच मित्रांनो, चिक्कूचे देखील फळ आता शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. मित्रांनो, 28 एकरमधील जी शेती आहे त्यामध्ये 10 एकरवरती शेतकऱ्याने आंबा हे पीक घेतलेले आहे. तसेच मित्रांनो, या शेतीमध्ये नारळ ही 500 झाडे या शेतामध्ये आहेत. उर्वरित शेतीमध्ये शेतकऱ्याने जांभळ तसेच डाळिंब तसेच चिक्कू हे पीक घेतलेले आहे. मित्रांनो, ही जी फळबाग आहे शेतकऱ्याने संपूर्ण आधुनिक पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. या शेतजमिनीमध्ये शेतकऱ्याला ठिबक सिंचनचा उपयोग पाणी देण्यासाठी शेतकऱ्याने केलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता काही प्रमाणात शेतकऱ्याने या शेतीमध्ये गहू हे देखील पीक शेतकऱ्याने शेतामध्ये घेतले होते. मित्रांनो, सध्या ज्या शेतीमध्ये शेतकऱ्याने गहू हे पीक घेतलेले होते ती शेती आता सध्या शेतकऱ्याने तिची मशागत ही केलेली आहे. तुम्हाला या शेतामध्ये नारळाची देखील झाडे उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकता शेतीमध्ये 500 ते 600 झाडे शेतामध्ये उपलब्ध आहे. तसेच मित्रांनो, शेतकऱ्याने शेतामध्ये मका हे देखील पीक घेतलेले आहे. मित्रांनो, संपूर्ण आधुनिक पद्धतीने शेतकऱ्याने ही बाग डेव्हलप केलेली आहे. मित्रांनो, या जमिनीमध्ये कांदा तसेच गहू तसेच तूर हे देखील पीक शेतकऱ्याने घेतलेले होते. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये तुम्हाला पाणी साठवण्यासाठी एक मोठा शेततलाव देखील उपलब्ध आहे. शेततलावाद्वारे शेतकऱ्याने नंतर ठिबक सिंचनचा उपयोग करून संपूर्ण शेतीसाठी पाणी दिलेले आहे. मित्रांनो, आता सध्या एप्रिल महिन्यामध्ये या शेतामध्ये एवढे पाणी आहे, त्यामुळे वर्षभर तुम्हाला पाणी पुरेल
एवढे पाणी या शेतामध्ये उपलब्ध आहे. कारण मित्रांनो, जर उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये पाणी असेल तर इतर ऋतूमध्ये तर 100% या शेतामध्ये पाणी भरपूर प्रमाणात तुम्हाला उपलब्ध राहणार. तर मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये तुम्हाला विहिरीवरती 4 इंचाची पाईपलाईन उपलब्ध आहे. तसेच मित्रांनो, स्वतःची अशी स्वतंत्र डीपी देखील वीज सुविधेसाठी उपलब्ध आहे. तसेच मित्रांनो, विहिरीवरती सोलार देखील बसवलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण बागायती 28 एकर शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली होती. मित्रांनो, या शेतजमिनीची जी किंमत आहे ती आहे प्रति एकरी 21 लाख रुपये प्रति एकर. धन्यवाद.